श्री भावार्थ रामायण अरण्यकांड अध्याय 12वा. शूर्पणखा रावणाजवळ जाऊन रडते. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अध्यायाला सुरुवात करताना नाथ महाराज म्हणतात की श्री रामाने 14,000 राक्षसास खर दूषण त्रिशरा यांचा निपात केला. त्यावेळी शूर्पणखा एकटीच राहिली आणि लक्ष्मणाने शूर्पणखेला बघितले. तेव्हा लक्ष्मणाच्या भीतीने शूर्पणखा पळ काढून जनस्थानात गेली. तेव्हा सर्व स्त्रियांनी शूर्पणखेला बघितले. तेव्हा तिचे नाक आणि ओठ कापलेले व तिच्या तोंडातून रक्त वाहू लागलेले पाहिले. मग शूर्पणखा त्या खर दूषण व त्रिशराच्या बायकांना सांगू लागली की श्रीरामाने सर्वांना मारून आपले जनस्थान ब्राह्मणाला दान म्हणून दिले आहे. त्यावेळी सर्व जनस्थान शोक करू लागले आणि शूर्पणखेला दूषण देऊन रडू लागल्या आणि म्हणू लागल्या की आम्ही ब्राह्मणाला छळलो, आता आम्हाला ते ब्राह्मण काय जगू देत नाहीत. त्यावेळी शूर्पणखा म्हणू लागली की आता तुम्ही रडत बसू नका. आता ब्राह्मण येतील आणि आपल्याला मारतील, नाहीतर कोंडून सोडतील. आता आपण लंकेला जाऊ. त्यावेळी राक्षस स्त्रिया म्हणू लागल्या आता हितला काटा काढून लंकेचाही काटा काढायला निघाली आहे की काय, असा विचार करू लागल्या. त्यावेळी सर्व ब्राह्मण जनस्थानाला आले. तेव्हा राक्षस स्त्रिया पळून जाऊ लागल्या. राक्षस स्त्रियांनी आपले अक्राळ रूप धारण केल्यानंतर सर्व आलेले ब्राह्मण पळत पळत श्री रामाकडे येऊन म्हणू लागले अरे रामा, आम्हाला जनस्थान दान म्हणून दिलास, परंतु शूर्पणखा तिथे आहे आणि तिथे राहू शकत नाही म्हणून ब्राह्मण बोलू लागले. त्यावेळी श्री राम लक्ष्मणाला समाधान सांगतात की हे लक्ष्मणा, मी भरपूर राक्षस मारले आहे. आता तू त्या शूर्पणखेला पहा म्हटल्यानंतर लक्ष्मणाने हातात धनुष्य घेऊन बाण सोडला आणि शूर्पणखेचे दोन्ही कान काढून टाकले. त्यावेळी शूर्पणखा पळू लागली आणि लगेच विमानात बसून लंकेत जाऊन राजा रावणाच्या महालाच्या जवळ गेल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात लंकेत प्रवेश केली आणि शूर्पणखेला रावण दिसला आणि रावणाने विमानाकडे पाहिले. विमानात गोंधळ आणि शूर्पणखेचे नाक कान कापलेले अवस्थेमध्ये व रक्त वाहू लागले, अशा प्रकारचे दृश्य राजा रावणाने पाहिले. त्यावेळेस शूर्पणखा राजा रावणाजवळ जाऊन रडून सांगू लागली. तेव्हा सभासद आणि सर्व प्रधान आपापसात बोलू लागले, ह्या शूर्पणखेचे विठंबन कोणी केले असावे आणि सर्वजण अचंबित झाले. असा अथोरबळी कोणी असावे असा विचार करू लागले. त्यावेळी शूर्पणखा बोलू लागली, हे दादा, तू मोठा राजा असताना माझे नाक कान कापले आणि माझी सोडवणूक करण्यासाठी आलेले खर दूषण त्रिशरा व 14,000 राक्षसांना ठार मारले आहे. आणि ही मारलेली बातमी सांगायला सुद्धा कोणी नाही. मी स्त्री म्हणून मला जिवंत ठेवले. असा श्री राम आणि लक्ष्मण आहे. त्यांना छळण्यासाठी गेले असताना ही एवढी अवस्था केली आहे, अशी संपूर्ण कथन शूर्पणखा राजा रावणाला सांगून रडू लागली. सर्व राक्षसांना मारून श्री रामाने जनस्थान ब्राह्मणाला दान देऊन टाकले आहे. असा राम आहे आणि तो राम निर्लोभ आहे. आणि आता तुझी लंका सुद्धा तुला मारून ब्राह्मणाला देत असं मला वाटू लागले आहे. आता तुला त्या रामाची माहिती सांगते, ऐक म्हणून पुढे बोलू लागली. एकट्या रामाने 14,000 राक्षसांना मारले म्हटल्यानंतर रावण मनात दचकला
आणि माहिती विचारू लागला. म्हणू लागला की तो कुठला राम आहे, खर दूषण त्रिशराला का मारला व तुझी विठंबना काय केली असं विचारल्यानंतर शूर्पणखा सांगू लागली. सुरुवातीस श्रीरामाच्या स्वरूपाचे वर्णन करते आणि श्रीरामाच्या पराक्रमाची ख्याती सांगते आणि त्याचा भाऊ लक्ष्मण ही तसाच प्रतापवंत आहे, पराक्रमी आहे आणि स्वतःच्या बापाचे वचन पाळण्यासाठी दोघे वनात आले आहे आणि त्यांच्या सोबत सुंदर अशी सीता रामाची बायको आहे अशी माहिती सांगत असताना रावणाने एकही शब्द बोलला नाही. त्यावेळी शूर्पणखा रावणाची काम जागृत करण्यासाठी पुढे बोलू लागली की हे दादा, दुसरे म्हणजे श्रीरामाजवळ त्या रामाची बायको इतकी सुंदर आहे की रमा, उमा व सावित्री व गंधर्व कन्या सुद्धा फिक्या पडू लागतील अशी सुंदर मनोहरी आहे. असं सांगत असताना म्हणते की दादा, तुला ती बायको म्हणून सुंदर अशा प्रकारची शोभेल असे मला तुझ्याबद्दल तळमळा वाटून लागला आहे आणि तू प्रत्यक्षात सीतेला बघितल्यानंतर तुला कळेल की असं रावणाला शूर्पणखा सांगू लागली आणि पुढे बोलू लागली की हे राजा रावणाला सीतेचे स्वरूप सांगू लागली. त्यावेळेस रावण ऐकू लागला आणि मग सीतेच्या स्वयंवराला गेलेला ती आठवण झाली आणि रावणाच्या मनातील सीतेबद्दलची काम वासना जागृत झाली. तिचे सौंदर्य आठवू लागले आणि रावण अंतःकरणात विचार करू लागला, आता सीतेला आपल्यासाठी रामासंगे युद्ध करावे तर तो आपल्याला ऐकणार नाही. मग लंकेत सुद्धा कुणा एका प्रधानाला सुद्धा सांगायचे नाही आणि रावण सतत अशा प्रकारचा विचार करू लागला की आता सीतेला पळवून चोरून आणावे म्हणून मारीच नावाचा सारथी घेऊन सीतेला पळवून आणण्यासाठी मारीचाला सुंदर अशा प्रकारचे हरण करेल व बाणाने मारीच मरेल आणि इकडे रावण सीतेला पळवून नेईल आणि नेत असताना जटायू त्या राजा रावणाला अडवून युद्ध करेल अशी कथा पुढील अध्यायाच्या ठिकाणी आपणास नाथ महाराज सांगणार आहेत. आणि हे सांगत असताना नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन अध्यायाची सांगता करीत आहेत. श्रीराम, जय श्रीराम.